भूतकाळाचं अवलोकन आपल्याला वर्तमान आणि भविष्यासाठी सज्ज राहण्याची प्रेरणा देत असतं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं. मन की बातच्या 96व्या भागात आज पंतप्रधानांनी देशवासियांशी संवाद साधला. 2022 हे वर्ष अनेक अर्थांनी प्रेरणादायी आणि अद्भुत ठरल्याचं ते म्हणाले. यावर्षी स्वातंत्र्य प्राप्तीचा अमृतकाळ सुरू झाला असून देशाच्या विकासाला नवा वेग प्राप्त झाला आहे. 2022 हे वर्ष प्रत्येक क्षेत्रात भारताचा दबदबा निर्माण झालेलं वर्ष आहे, असंही पंतप्रधान म्हणाले. इस साल भारत ने अपनी आजादी के 75 वर्ष पूरे किए और इसी वर्ष अमृत काल का प्रारंभ हुआ. इस साल देश ने नई रफ्तार पकड़ी. सभी देशवासियों ने एक से बढ़कर एक काम किया. 2022 की विभिन्न सफलताओं ने आज पूरे विश्व में भारत के लिए एक विशेष स्थान बनाया है. 2022 यानी भारत द्वारा दुनिया की 5वीं सबसे बड़ी अर्थव्यवस्था का मुकाम हासिल करना. 2022 यानी भारत द्वारा 220 करोड़ वैक्सीन का अविश्वसनीय आंकड़ा पार करने का रिकॉर्ड. 2022 यानी भारत द्वारा निर्यात का $400 बिलियन का जादुई आंकड़ा पार कर जाना. 2022 यानी देश के जन जन द्वारा आत्मनिर्भर भारत के संकल्प को अपनाना, जी कर दिखाना. 2022 यानी भारत के पहले स्वदेशी एयरक्राफ्ट कैरियर आईएनएस विक्रांत का स्वागत. 2022 यानी स्पेस, ड्रोन और डिफेंस सेक्टर में भारत का परचम. 2022 यानी हर क्षेत्र में भारत का दमखम. खेल के मैदान में भी, चाहे कॉमनवेल्थ गेम्स हो या हमारी महिला हॉकी टीम की जीत, हमारे युवाओं ने जबरदस्त सामर्थ्य दिखाया. भारताला यावर्षी G20 समूहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आहे. 2023 या वर्षात भारताला G20चा उत्साह नव्या उंचीवर घेऊन जायचा असून आयोजनाला लोक चळवळीचं रूप द्यायचं आहे, असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. 2022 म्हणजे एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेचा विस्तार आहे. ऑगस्ट महिन्यात राबवण्यात आलेली हर घर तिरंगा मोहीम म्हणजे देशवासियांच्या तन मनावर रोमांच फुलवणारे क्षण होते, असं त्यांनी सांगितलं. देशवासियों ने एक और अमर इतिहास लिखा है. अगस्त के महीने में चला हर घर तिरंगा अभियान भला कौन भूल सकता है. वो पल थे, हर देशवासी के रोंगटे खड़े हो जाते थे. आजादी के 75 वर्ष के इस अभियान में पूरा देश तिरंगामय हो गया. 6 करोड़ से ज्यादा लोगों ने तो तिरंगे के साथ सेल्फी भी भेजी. आजादी का ये अमृत महोत्सव अभी अगले साल भी ऐसे ही चलेगा. अमृत काल की नींव को और मजबूत करेगा. 25 डिसेंबर हा येशू ख्रिस्तांचं जीवन आणि शिकवण यांना उजाळा देण्याचा दिवस तर आहेच, पण आपलं सर्वांचं श्रद्धास्थान असलेले माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचाही स्मरण करण्याचा दिवस आहे. साहिबजादा जोरावर सिंहजी आणि साहिबजादा फतेह सिंगजी यांच्या हौतात्म्याला नमन करण्यासाठी उद्या वीर बाल दिवस साजरा होत आहे. त्यांचं बलिदान देशाच्या कायम स्मरणात राहील, असंही त्यांनी सांगितलं. सत्यम किम प्रमाणम प्रत्यक्षम किम प्रमाणम, अर्थात सत्याला पुराव्याची आवश्यकता नसते, असं पंतप्रधानांनी सांगितलं. शतकानुशतकं भारतीय जीवनशैलीचा अविभाज्य घटक राहिलेले योगाभ्यास आणि आयुर्वेद ही शास्त्र आता आधुनिक युगातल्या चाचण्या आणि कसोट्यांवर यशस्वी ठरत आहेत, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले. मुंबईतल्या टाटा मेमोरियल सेंटरनं रुग्णांना योगासनाचा कसा फायदा झाला हे पुराव्यासह स्पष्ट केलं. त्यामुळे भारतीय पारंपरिक उपचार पद्धती कठोर मानकानुसार पारखली गेली, असंही पंतप्रधानांनी सांगितलं. किम प्रमाणम
यानी सत्य को प्रमाण की आवश्यकता नहीं होती, जो प्रत्यक्ष है उसे भी प्रमाण की आवश्यकता नहीं होती। लेकिन बात जब आधुनिक मेडिकल साइंस की हो तो उसमें सबसे महत्वपूर्ण होता है प्रमाण, एविडेंस। सदियों से भारतीय जीवन का हिस्सा रहे योग और आयुर्वेद जैसे हमारे शास्त्रों के सामने एविडेंस बेस्ड रिसर्च की कमी हमेशा हमेशा एक चुनौती रही है। परिणाम दिखते हैं लेकिन प्रमाण नहीं होते हैं। लेकिन मुझे खुशी है कि एविडेंस बेस्ड मेडिसिन के युग में अब योग और आयुर्वेद आधुनिक युग की जांच और कसौटियों पर भी खरे उतर रहे हैं। टाटा मेमोरियल सेंटर ने एविडेंस के साथ बताया है कि कैसे मरीजों को योग से लाभ हुआ है। इस सेंटर की रिसर्च के मुताबिक योग के नियमित अभ्यास से ब्रेस्ट कैंसर के मरीजों की बीमारी के फिर से उभरने और मृत्यु के खतरे में 15% तक की कमी आई है। भारतीय पारंपरिक चिकित्सा में यह पहला उदाहरण है जिसे पश्चिमी तौर तरीकों वाले कड़े मानकों पर परखा गया है। दिल्लीतल्या एम्स या आयुर्विज्ञान संस्थेमध्येही पारंपरिक आयुर्वेदिक पद्धतीचं प्रमाणीकरण केलं जात आहे। काही दिवसांपूर्वीच गोव्यात जागतिक आयुर्वेद परिषद झाली। या परिषदेत जगभरातल्या तज्ज्ञांनी आयुर्वेदाशी संबंधित अनुभवांचं आदान-प्रदान केलं। भारतातून स्मॉलपॉक्स अर्थात देवी, पोलिओ आणि गिनी वर्म अर्थात नारू या आजारांचं आपण समूळ उच्चाटन करून दाखवलं आहे, असंही पंतप्रधान म्हणाले। सबका प्रयास या भावनेतूनच आपण 2025 सालापर्यंत भारताला क्षयमुक्त करण्यासाठी काम करत आहोत, असंही पंतप्रधान म्हणाले। भारताची परंपरा आणि संस्कृती यांचं माता गंगेशी अतूट नातं आहे आणि गंगाजल हे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले। संयुक्त राष्ट्रांनी नमामि गंगे अभियानाचा समावेश हा पर्यावरणाचा पुनर्संचय करणाऱ्या जगातल्या पहिल्या 10 उपक्रमांमध्ये केला आहे। लोकांचा निरंतर सहभाग ही नमामि गंगे अभियानाची मोठी ऊर्जा असून हे अभियान आपली इच्छाशक्ती आणि अथक परिश्रमांचा तसंच पर्यावरण संरक्षणाचा नवा मार्ग दाखवणारा आहे। इसी उद्देश्य के साथ 8 साल पहले हमने नमामि गंगे अभियान की शुरुआत की थी। हम सभी के लिए गौरव की बात है कि भारत की इस पहल को आज दुनिया भर की सराहना मिल रही है। यूनाइटेड नेशंस ने नमामि गंगे मिशन को इकोसिस्टम को रिस्टोर करने वाली दुनिया के टॉप 10 इनिशिएटिव में शामिल किया है। ये और भी खुशी की बात है कि पूरे विश्व के 160 ऐसे इनिशिएटिव्स में नमामि गंगे को यह सम्मान मिला है। साथियों, नमामि गंगे अभियान की सबसे बड़ी ऊर्जा लोगों की निरंतर सहभागिता है। नमामि गंगे अभियान में गंगा प्रहरियों और गंगा दूतों की भी बड़ी भूमिका है। वे पेड़ लगाने, घाटों की सफाई, गंगा आरती, नुक्कड़ नाटक, पेंटिंग और कविताओं के जरिए जागरूकता फैलाने में जुटे हैं। इस अभियान से बायोडायवर्सिटी में भी काफी सुधार देखा जा रहा है। नमामि गंगे मिशन का विस्तार, उसका दायरा नदी की सफाई से कहीं ज्यादा बढ़ा है। ये जहां हमारी इच्छा शक्ति और अथक प्रयासों का एक प्रत्यक्ष प्रमाण है, वहीं ये पर्यावरण संरक्षण की दिशा में विश्व को भी एक नया रास्ता दिखाने वाला है। आपला संकल्प जर दृढ असेल तर मोठातील मोठा आव्हान देखील सोपं होतं, याचं उत्तम उदाहरण सिक्कीमच्या थेगू गावातील संगे शेर्पाजी यांनी प्रस्थापित केलं। गेल्या 14 वर्षांपासून 12,000 फुटांपेक्षा अधिक उंचीवर पर्यावरण संरक्षणाचं काम करत त्यांनी ती सोमगो हिमसरोवराचं रूपच पालटून टाकलं, असं त्यांनी सांगितलं। आज प्रत्येक भारतीयांच्या मनात स्वच्छ भारत हे जनआंदोलन आहे, याचा आनंद होत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं।
समाजात तसंच सरकारी पातळीवर होणाऱ्या प्रयत्नांचे सुपरिणाम आता दिसून येत आहेत असं त्यांनी सांगितलं. कला संस्कृतीबद्दल देशात नवचैतन्य निर्माण होत असून कला साहित्य आणि संस्कृती या समाजाच्या सामूहिक संपत्तीचा विकास ही देखील संपूर्ण समाजाची जबाबदारी असते असं पंतप्रधान म्हणाले. कला साहित्य आणि संस्कृती या समाजाच्या सामूहिक संपत्तीचा विकास संपूर्ण समाजाची जबाबदारी असते असं पंतप्रधान म्हणाले. लक्षद्वीपमधल्या कल्पेनी बेटावरील कुमेल ब्रदर्स चॅलेंजर्स क्लबतर्फे तरुणांना स्थानिक संस्कृती आणि पारंपरिक कला जोपासण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं असं त्यांनी सांगितलं. दक्षिण कर्नाटकातल्या कला संस्कृती पुनरुज्जीवित करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या क्वेमश्री यांचाही गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधानांनी केला. देशातील अनेक आदिवासी भागात बांबूपासून वस्तू तयार करणारे कुशल कलाकार आहेत. महाराष्ट्रातल्या पालघरसारख्या भागात आदिवासी समाजातील लोक बांबूपासून अनेक सुंदर वस्तू बनवतात याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. कर्नाटकातल्या शिवमोगा इथल्या सुपारीच्या तंतूपासून अनोखी उत्पादनं बनवणाऱ्या सुरेश आणि मैथिली या दाम्पत्याचीही पंतप्रधानांनी प्रशंसा केली. मन की बातच्या अभूतपूर्व अशा 100व्या भागाकडे आपण वाटचाल करत आहोत. पुढच्या वेळी आपण 2023 मध्ये भेटू आणि मी तुम्हा सर्वांना 2023 साठी शुभेच्छा देतो असं पंतप्रधानांनी सांगितलं. सरत्या वर्षाला निरोप देताना सण समारोहांचा सोहळ्याचा आनंद लुटा. मात्र जगातल्या अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं मास्क वापरणं आणि हात धुणं यासारख्या उपायांचं अधिकाधिक पालन करा असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं. हे वर्षही देशासाठी खास ठरो, देश नवनवीन शिखरं गाठत राहो असा संकल्प आपण सर्वांनी मिळून करायचा आहे आणि तो प्रत्यक्षात साकारायचाही आहे. या संकल्पनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 96व्या मन की बातमध्ये देशवासियांचा निरोप घेतला.